रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। रोह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे, तर काही भागांमध्ये रात्री झालेल्या मुसळधार आणि वादळी वाऱ्याचा फटका अलिबाग शहराला बसलाय। गोंधळपाडा आणि अलिबाग शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती चिंचेचं झाड पडलं, त्यामुळे इथली वाहतूक पूर्णतः ठप्प आहे। इतर काही भागामध्ये सुद्धा झाडांची पडझड झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। रायगड जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रात्रीपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाचा अलिबाग, मुरुड आणि रोहा या 3 तालुक्यांना मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। कारण या 3 तालुक्यांमध्ये पहाटेपासून पडलेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचा प्रकार आहे, तर काही भागांमध्ये झाडं देखील पडल्याचं निदर्शनात येत आहे आणि त्यामुळे काही रस्ते आहेत ते बंद पडलेले पाहायला मिळतात। आपण बघितलात तर काही नद्यांच्या पातळीत देखील हळूहळू वाढ होत चाललेली आहे, कारण रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणारा जो उन्नई धरण आहे, त्या उन्नई धरणाचे देखील 2 दरवाजे काल सोडण्यात आल्यामुळे हा जो पाणी आहे तो या नद्यांना मिळतो आणि त्यामुळेच या नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। अनेक भागांमध्ये आज मुसळधार पाऊस सकाळपासून कोसळतोय आणि त्यामुळे काही भागांमध्ये सखल भागात पाणी साचल्याचा जो प्रकार आहे तो पाहायला मिळतोय। एकंदरीत जर आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, त्यानंतर पुन्हा एकदा काल रात्रीपासून या पावसानं जोर पकडलाय आणि त्यामुळेच काही नद्यांच्या पातळीत देखील आता वाढ होत चाललेली आहे। रोहा शहरातली कुंडलिका नदी ही देखील आता इशारा पातळी बाहेर आहे आणि त्यामुळं येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर या पातळ्या आहेत त्या आपली धोका पातळी ओलांडण्याची दाट शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।